मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला आठवण असेल, एक 2-3 आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची मुंबईत एक बैठक झाली होती. त्यात राज्यातले सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऑलमोस्ट सगळेच मोठे नेते उपस्थित होते. आता त्या सभेचं गंतव्य असं होतं की विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारचे परिणाम त्यांच्यासमोर आले, म्हणजे त्यांच्या पक्षाला केवळ 10 आमदारच निवडून आणता आले, त्यातले पण जास्त करून सोलापूरमधले होते. म्हणजे एकंदरीत राज्यात जी काही परिस्थिती आपल्या पक्षासमोर आली आहे आणि येणारे पुढच्या निवडणुका आपण कशा प्रकारे लढणार आहोत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यात आपण कशा प्रकारे आपलं प्रेझेन्स पुन्हा एकदा कायम करू, या प्रकारची एक स्ट्रॅटेजी बनवण्यासाठीच आणि पक्षाचं भविष्य याच्यावर डिस्कशन करण्यासाठीच ही सभा बोलवण्यात आली होती. आता याच सभेत आपल्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता, म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता सरळपणे शरद पवार यांच्याकडे मागणी करतो की जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली उतरवून त्यांच्याऐवजी एक युवा नेता, एक असा नेता, म्हणजे खास करून त्यांनी ही कंडिशन ठेवली होती की एक असा नेता त्या पदावर बसवावा जो की सामान्य कार्यकर्त्याला भेटतो, त्याचे कॉन्टॅक्ट्स ग्राउंडवर असावेत. म्हणजे बेसिकली त्याच्या वक्तव्याचं मिनिंग एकच निघतं की जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जे होते, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष असताना जयंत पाटलांनी हवं तेवढं कॉन्टॅक्ट एक प्रकारे ग्राउंडवर कार्यकर्त्याशी साधलं नाही आणि त्यामुळेच पक्षाला अशा प्रकारच्या एक रिझल्टला सामना करावा लागतोय. म्हणजे आता त्या वक्तव्याला ऐकून किंवा एक प्रकारे आपल्यावर अशा प्रकारचा अपमान केला जातोय, असे आरोप लावले जात आहेत, हे ऐकल्यानंतर जयंत पाटील यांना राग येणं साहजिक होतं आणि त्यामुळे ते उठून म्हणाले सुद्धा की 7-8 दिवसातच मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. तुम्ही तुमच्या बूथवर पक्षाला किती मतं मिळवून दिली हे हिशोब मला द्या, म्हणजे मी राजीनामा द्यायला मोकळा होतो. अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा रागावून एक वक्तव्य करून दिलं. आता ह्याच्यानंतरच खबरा आल्या की शरद पवार विचार करतायत की प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटलांऐवजी रोहित पवार किंवा इतर कोणत्या तरी युवा नेत्याला बसवण्यात यावं आणि पक्षात एक प्रकारे नवीन नेत्यांची फळी तयार करण्यात यावी, असा प्लॅन, असा विचार शरद पवार करतायत. आता त्यानंतर अजून एक खबर मग ह्याला जोडून आली की जयंत पाटील मग प्रदेशाध्यक्ष पद जाणार आहे आणि पक्षात काही आपलं भविष्य नसेल तर मग ते भाजपात प्रवेश करणार आहेत, अशा प्रकारची बातमी चालली. आणि याच बातमीला आता अजून जास्त हवा मिळते, कारण भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, म्हणजे मोठे नेते, 17 फेब्रुवारीला म्हणजे येत्या पुढच्या आठवड्यात इस्लामपूरमध्ये येणार आहेत आणि राजाराम बापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. आणि योगायोग असा आहे की जवळजवळ त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 16 फेब्रुवारीला जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हाही कुठल्या नेत्याचा वाढदिवस असला आणि त्या नेत्याला दुसऱ्या विरोधी पक्षातील कुठलाही मोठा नेता तर त्याला पर्सनली जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असेल तर अशा खबरा बनतातच की तो नेता, म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे, तो त्या पक्षात जातोय का काय, अशा प्रकारच्या बातम्या चालतात. आणि अशीच बातमी जयंत पाटील यांच्या विषयात सुद्धा चालली आहे, येते. पण मित्रांनो सध्या ना विषय हा नाही आहे की जयंत पाटील भाजपात जाणार का, विषय हा आहे की जयंत पाटील यांना भाजपात गेलं पाहिजे का, त्यांचं भविष्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काय आहे यावर विचार करण्याची सध्या गरज आहे. कारण मित्रांनो सदैव तुम्ही मागचे 7 वर्ष जे प्रदेशाध्यक्ष ते राहिले, त्या प्रत्येक क्षणाला जयंत पाटील यांचा अपमान झाला आहे. केवळ आणि केवळ त्या पक्षात त्यांचा अपमान झाला आहे. त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या अंगात जे गुण आहेत, जे मोठा नेता होण्याचे जे गुण होते, त्याला कायम दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे तिथे 1-2 एक्झाम्पल मी देतो. म्हणजे पक्षात काय चाललं आहे, प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा जयंत पाटील यांना मागमूसच नव्हता. आपला पक्ष कोणासोबत गठबंधन करणार आहे, कुठल्या पक्षासोबत आपण सरकार बनवणार आहोत, याचा कुठलाच अंदाजा त्यांना नव्हता. केवळ म्हणायला प्रदेशाध्यक्ष. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं अजित पवार काही नेत्यांचे सिग्नेचर घेऊन एक देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देऊन सकाळचा शपथविधी करतात आणि याचं काही मागमूस जो आहे, काही अतापता जयंत पाटील यांना नसतो. म्हणजे त्यांच्या पक्षातील जवळजवळ 40 आमदार हे अजित पवार यांना समर्थन देतात आणि शपथविधीसुद्धा उरकते. याचा काहीच अंदाजा त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच नाही आहे. आणि मित्रांनो याचा अंदाजा जो आहे तो शरद पवारांना होता, हे स्वतः अजित पवार यांनी नंतर सांगितलं की कशा प्रकारे भाजपसोबत डिस्कशन करण्यासाठी, म्हणजे सत्ता कशी प्रस्थापित करू, कोणतं मंत्रिपद कोणाला येणार, या प्रकारचं डिस्कशन शरद पवार यांनी स्वतः सुरुवात केली होती भाजपसोबत. कशा प्रकारे अडाणीसुद्धा त्या मीटिंगमध्ये सामील होते. नंतर त्या वक्तव्यावरून अजित पवार मागे फिरले, पण ॲटलिस्ट त्यांनी म्हटलं होतं की असे उद्योगपती हे लोक त्या मीटिंगमध्ये होते. म्हणजे ॲटलिस्ट ती मीटिंग तर झाली होती.
म्हणजे शरद पवारांच्या अनुमतीनं, त्यांच्या समर्थनानं, त्यांच्या प्रेझेन्समध्ये आघाडी स्थापन होण्याच्या अगोदर BJP सोबत जाण्याचा विचार शरद पवारांनी केलेला होता. आणि अशा प्रकारचा कुठलाही अंदाजा, कुठलाही एक विचार, कुठलाही एक सिग्नल शरद पवारांनी जयंत पाटील यांना दिलेलं नव्हतं. तुम्ही स्वतः विचार करा ना, एखादा पक्ष एका पक्षासोबत सत्ता बनवण्याचा विचार करतोय, सरकार बनवण्याचा विचार करतोय आणि त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच माहीत नाही आहे की आपला पक्ष हा सरकारमध्ये चाललाय. आणि दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर विचार करा की अजित पवार जेव्हा शपथविधी करून सरकार पडली, 2.5 दिवसाची काय ते सरकार टिकली आणि त्यानंतर आघाडी स्थापन झाली. मग ज्या व्यक्तीनं, म्हणजे जर आपण असं मानलं की शरद पवार यांना काहीच माहिती नव्हतं, अजित पवारांनी दगा दिला, थोड्याफार आमदारांचे समर्थन घेतलं आणि BJP सोबत गेले. मग दगा दिलेला व्यक्ती जेव्हा परत तुमच्या पक्षात येतो, त्या व्यक्तीला तुम्ही मोठं पद द्याल का? पण शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस या आमदारांच्या गटाचा गटनेता बनवलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. जर आपण ऑफिशियली विचार करायला लागलो तर ऑफिशियली हे पद जे आहे उपमुख्यमंत्र्याचं आणि गटनेत्याचं हे जयंत पाटील यांना जायला पाहिजे होतं. म्हणजे ते त्यावेळीचे प्रदेशाध्यक्ष होते. शरद पवारांनंतर, अजित पवार गेल्यानंतर दुसऱ्या नंबरचे सगळ्यात मोठे नेते ते होतात आणि त्यांना ॲक्च्युली उपमुख्यमंत्री पद जायला पाहिजे होतं. पण दिलं कोणाला? अजित पवारांना. म्हणजे त्या व्यक्तीला ज्यानं तुम्हाला दगा दिला, ज्याचा की तुम्हाला अंदाजा नव्हता की त्याने आमदार पळवून सत्ता स्थापन केली, तो परत आल्यावर त्याला तुम्ही गटनेता आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही पद देऊन टाकता. आणि त्यानंतर तिसरं एक्झाम्पल मी अजून एक तुम्हाला देतो. जेव्हा शरद पवारांच्या पुस्तकाचं एक दुसरी प्रवृत्तीचं उद्घाटन करायचं त्यांनी ठरवलं, एक समारंभ त्यांनी मोठा बोलवला, त्यात त्यांनी एक अनाऊन्समेंट केली होती शरद पवारांनी की मी राजकीय माझ्या करिअरमधून एक प्रकारची निवृत्ती घेतोय आणि यापुढं मी पक्षासाठी काम करीन, पण ॲक्टिव्हली राजकारणात काही जास्त काम करणार नाही. आता याची खबर शरद पवारांनी स्वतः ह्याच्यानंतर इंटरव्ह्यू देऊन सांगितलं आहे की ह्याचा अंदाजा मी अजित पवारांना दिलेला होता. आता समजा की अजित पवारांना जर शरद पवारांनी सांगितलेलं होतं तर सुप्रिया सुळेंना तर माहितीच असणार आहे. मग या दोन नेत्यांना सगळं माहिती आहे, पण तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहितीच नाही आहे की तुमचा मोठा नेता, ज्याच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडणुका लढवता, ज्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला आमदार खासदार निवडून आणता येतात, तो नेता आपल्या राजकारणातून निवृत्त होतोय, याचा मागमूसच तुमच्या प्रदेशाध्यक्षाला नाही. इवन शरद पवारांनी त्यांना सांगितलंच नव्हतं, म्हणजे त्यांना अंधारात ठेवलं होतं. मग विचार करा की स्वतः शरद पवार आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला, म्हणजे जयंत पाटील यांना किती महत्त्व देतात. आणि त्यांना हे माहीत नव्हतं. हे स्वतः त्या सभेत, जर तुम्ही ती व्हिडिओ अजूनही अवेलेबल आहे, जयंत पाटलांची रिॲक्शन बघाल तर सहजपणे आपल्याला कळतं की जयंत पाटलांना हे माहिती नव्हतं. त्यांना ऑन द स्पॉट ते सरप्राईज भेटलं होतं की असं पण काहीतरी होणार आहे. आणि मग त्यांनी काय ते रडायचं वगैरे कार्यक्रम झालं. म्हणजे एकंदरीत त्यांना माहिती नव्हतं आणि शरद पवारांनी त्यांना मुद्दामून अंधारात ठेवलं होतं आणि त्यांना न सांगता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना सांगितलेलं होतं. म्हणजे प्रदेशाध्यक्षाला त्यांच्याच पक्षात किती महत्त्व आहे हे याच्यावरून कळतं. आणि आज सुद्धा मित्रांनो, म्हणजे आज अजित पवार तुमच्या पक्षातून वेगळे झालेत, काही ते 40-45 आमदार घेऊन वेगळे झाले, महायुतीत गेले, सरकारही स्थापन केली. आता परत विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्हाला 10 आमदार निवडून आणता आले आणि त्या आमदारांचा गटनेतासुद्धा तुम्हाला शरद पवारांनी निवडलेलं नाही. हो मित्रांनो, आज सध्या शरद पवार या गटाचे जे गटनेते आहेत ते जितेंद्र आव्हाड आहेत. म्हणजे विचार करा की तुमच्या तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला 10 आमदारांचा गटनेतासुद्धा करण्याची एक प्रकारची क्षमता शरद पवार जयंत पाटलांमध्ये पाहत नाहीत. मग आपण हे विचार केलं पाहिजे आणि जयंत पाटलांना सुद्धा हे विचार केलं पाहिजे की ज्या पक्षात आपल्या राजकीय करिअरची एक प्रकारे गळा दाबला जातोय, आपल्या राजकारणाला संपवण्याचं कट रचलं जातंय, त्या पक्षात आपल्या राजकारणाला, आपल्या करिअरला भविष्य आहे का? कारण मित्रांनो, जेवढे वर्ष राष्ट्रवादीत आपले जयंत पाटील राहिले, त्यांनी सदैव अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार ह्यांच्या खालीच काम केलं. आता अजित पवार जेव्हा निघाले त्यानंतर 2 नंबरचे नेता आपण म्हणू शकतो, पण सगळी बागडोर जी आहे पक्षाची ती शरद पवार यांच्या हातात. आणि मित्रांनो, मी म्हणजे रियालिटीमध्ये बोलायचं म्हटलं ना तर हे जीवनाचं सत्य आहे की जो व्यक्ती जन्म घेतो त्याला मृत्यूसुद्धा अटल आहे. मग शरद पवार असताना आज ज्या पक्षाची हालत 10 आमदारांवर आली आहे, मग शरद पवार गेल्यावर याच पक्षाला 40 ते 45 आमदारसुद्धा निवडून आणता येतील का? इवन 20 तरी आमदार निवडून आणता येतील का? यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या पक्षात पॉवर स्ट्रगल होणार आहे. शरद पवार गेल्यावर रोहित पवार, सुप्रिया सुळे ह्यांच्यात सुद्धा गटबाजी होईल आणि त्या गटबाजीमध्ये जयंत पाटील आपल्याला कुठं बघतायत?
त्या गटबाजीमध्ये जयंत पाटील यांचं नुकसान होणार आहे, केवळ त्यांचं नुकसान होणार आहे. त्यांना या दोन्ही गटांपैकी कुठल्या गटात भविष्य आहे? इव्हन अजित पवारांच्या पक्षात जायचं म्हटलं तर अजित पवार आणि जयंत पाटील ह्यांच्यात तर पूर्वीपासून सुप्त संघर्ष चाललेला आहे. अगदी आपण रिसेंटली बघायचं म्हटलं तर नेहमीच अजित पवार जयंत पाटलांवर टीका करत असतात. मग त्यांच्या पक्षात गेले तर मग आयुष्यभर अजित पवार यांच्या खाली काम करावं लागेल. जर एखाद्या पक्षाचं नाव घ्यायचं म्हटलं आणि त्या पक्षात जयंत पाटील यांना भविष्य आहे असं सांगायचं म्हटलं तर ते केवळ आणि केवळ भाजपा आहे. त्यांच्या प्रतिभेनुसार, त्यांच्या वरिष्ठतेनुसार त्यांना पद आणि प्रतिष्ठा ही दोन्ही जर कुठल्या पक्षात भेटू शकते तर ती केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे. ती एकच पार्टी आहे जी प्रतिभेवर आणि प्रतिष्ठेवर आपल्या नेत्यांना पद देते. शरद पवार, अजित पवार आणि इव्हन दुसरे पार्टीज या सगळ्या पार्टींमध्ये केवळ परिवारवाद आहे, केवळ एखाद्या कुटुंबाच्या व्यक्तींना पुढं केलं जातं. आणि जयंत पाटलांसारख्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला खरंच एक मोठ्या पदाची गरज होती मित्रांनो. त्यांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल होतं. म्हणजे त्यांची जी प्रतिभा आहे त्यानुसार ते कुठल्याही पक्षाला ॲटलिस्ट चांगल्या प्रकारे जिंकून आणता आले असते, पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. लोकसभेतही त्यांच्या ऐवजीच म्हणजे शरद पवारांच्या नावावर तुम्ही जिंकलात. आता विधानसभेत तुम्हाला जर अपयश आले ते सुद्धा शरद पवारांमुळे आले. त्यामुळं यश आलं की शरद पवार, अपयश आलं की जयंत पाटील. पण जयंत पाटलांचा ना विजयात रोल आहे ना अपयशामध्ये रोल आहे. त्यामुळंच त्यांना त्या सभेत राग आला होता की जर विजयाची तुम्ही क्रेडिट शरद पवारांना देताय आणि आज म्हणजे अपयश आल्यावर तुम्ही लगेच माझ्या पदावर आलात. यामुळंच जयंत पाटील यांना राग येतोय, थोडीशी निराशा आली आहे. आणि त्यांना जर भविष्य कुठल्या पक्षात आहे तर ते माझ्या मते भारतीय जनता पक्ष आहे. याशिवाय कुठलाही पक्ष मला तरी ॲटलीस्ट दिसत नाही. त्यामुळं प्रश्न हा नाही आहे की जयंत पाटील भाजपमध्ये जातील का, प्रश्न हा आहे की त्यांना जायला पाहिजे का नाही. तुमच्या मते मित्रांनो तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.